आणखी एक मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची आज बैठक बोलावली आहे। गोदापट्ट्यातील 123 गावातल्या मराठ्यांची ही बैठक दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये होणार आहे। या बैठकीमध्ये विजयी सभा घेण्यावरती चर्चा होईल। आज अंतरवाली सराटी इथे गोदापट्ट्यातील 123 गावातल्या मराठ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी मोठा संघर्ष उभा केला आणि या संघर्षाला मोठं यश मिळालंय। राज्य सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, त्यामुळे राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि याच जल्लोषाची जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत। यासाठी जरांगे पाटलांनी गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे। दुपारी 12 वाजता ते मराठ्यांशी चर्चा करणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, आज दिवसभराचे जरांगे पाटलांचे काय कार्यक्रम आहेत? आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा संघर्ष उभा केला होता आणि मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर या संघर्षाला मोठा विजय जो आहे तो जरांगे पाटील यांना मिळालेला आहे। मराठा समाजाच्या जे सगळे सोयरे शब्दाचा समावेश जो आहे तो DR मध्ये राज्य सरकारने केलेला आहे, त्यामुळे राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये एक प्रकारे आनंद उत्सव आहे। अंतरवाली सराटीतून हा संघर्ष जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी उभा केला होता आणि त्यामुळे आज या यशाच्या जल्लोषाची मोठी विजयी सभा घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठा बांधवांची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये विजयी सभा नेमकी कधी घ्यायची आणि केव्हा घ्यायची, कुठे घ्यायची याविषयी मराठा बांधवांशी जरांगे पाटील जे आहे ते चर्चा करणार आहे आणि या संबंधी सर्व नियोजन जे आहे ते करण्यात येणार आहे। रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि या सभेसंदर्भातले सुद्धा अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणावरती भाष्य केलं। जे म्हणतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजावून सांगावं की आरक्षणाला कसा धक्का लागला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। तसंच एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असा सल्ला पंकजा मुंडेंनी जरांगेंना दिला। तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल। ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल। पण ओबीसींनी संयमाची भूमिका घेतलेली आहे, मोठेपणाची घेतली आहे। आता जरांगे पाटलांनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे, तर आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं कमी करावं, म्हणजे आरक्षण घेऊन सुद्धा ओबीसी मनाने नाही झाले तर फायदा होणार नाही। त्यामुळे त्यांचं ओबीसी स्वागत आहे, संपूर्णपणे ओबीसी व्हायला तयार व्हावं अशी माझी विनंती आहे।